नमस्कार, मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। आज आहे स्वामी महाराजांचा प्रगट दिन आणि आता आपण निघालेलो आहोत मठामध्ये। तर कोण कोण आहे बघा पाठीमध्ये? सुनीता पण आहे माझ्याबरोबर। हाय कर सुनीता। गुड मॉर्निंग सगळ्यांना। शुभ सकाळ। आयुष हाय, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, राम राम। आयुषनं त्याच्या पप्पाचं शर्ट घातलंय। बघू बरं, थांब मी आता शेवट दाखवतो। हा त्याच्या पप्पाचा शर्ट आहे, तो त्याने घातलाय। कसा दिसतोय नक्की कमेंट करून सांगा। आता जाऊया आपण, आरती वगैरे आहे, आरती करूया, दर्शन घेऊया आणि मग घरी येऊया। ब्लॉग कंटिन्यू करा। तर सकाळी सकाळी सगळं आटोपलं आणि आम्ही निघालेलो आहोत स्वामी महाराजांच्या मठामध्ये। एक 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर ना स्वामी महाराजांचं मठ आहे घरापासून। तर जवळच्याच मठामध्ये आम्ही सकाळी सकाळी जायचं ठरवलं होतं आणि आरती तिथे मिळावी म्हणून मग आम्ही लवकर निघालेलो होतो, सकाळी 7:30 वाजता। तर सूर्योदय झालेला होता। तुम्हाला रस्ता संपूर्ण मोकळा दिसत असणार आहे। 1-2च गाड्या तुम्हाला जाताना दिसत असतील, नाही तर सकाळी सकाळी ना आमच्याकडे असं स्वच्छ आणि शांत असं वातावरण असतं, अजिबात प्रदूषण नाही, काही नाही। तर असं बघा, असं असतं सकाळी सकाळी। आत्ता 7:30 पावणे 8 वाजलेले आहेत आणि आज सुट्टीसुद्धा होती ना, त्याच्यामुळं म्हणजे रस्ता जो आहे तो शांत होता। शाळेला जाण्याची गडबड नाही, मुलांची, वाहनांची गर्दी नाही, काही नाही। तर हे असं वातावरण खरंच खूप भारी वाटतं मला, हे प्रदूषणमुक्त वातावरण बघितलं की। तर असं आता चालत चालत आपल्याला जायचं आहे स्वामी महाराजांच्या मठामध्ये। नुकताच सूर्योदय झालेला होता आणि छान कोवळं ऊन पडलेलं होतं। सकाळी सकाळी चालायला ना अजिबात कंटाळा येत नाही ताईंनो। समोर जे तुम्हाला 2 गोडाऊन दिसत आहेत ना, ते वाईचे शासकीय गोदाम आहेत। थोडीफार मी तुम्हाला रस्त्यावरची माहिती देते इथे, जेणेकरून तुम्हाला वाईची माहिती होणार आहे। आणि हा जो घाट बघत आहात ना तुम्ही, त्यात आम्ही हा बघा, हा मोठा पूल आहे आणि मोठा पूल म्हणतात याला। कृष्णामाईचं बघा, ही कृष्णामाई आहे, म्हणजे ही नदी, कृष्णा नदी। आणि छोटी छोटी मंदिर, तुम्हाला असंख्य असे मंदिरं दिसत असतील, हे कृष्णा नदीचं पात्र आहे। आणि पलीकडे मी तुम्हाला दाखवलं तर गणपती बाप्पांचं मंदिर आहे, वाईचे महागणपती। तर तुम्ही जर कधी वाई फिरायला आला असेल ना, तुम्हाला माहिती असेल तर समोरच तुम्हाला कळस जो दिसतोय ना, तर तो वाईच्या महागणपतीचा कळस आहे। नमस्कार करा। तर आत्ता आपण पोहोचलेलो आहोत स्वामी महाराजांच्या मठामध्ये पोहोचल्यानंतर दर्शन घेतलं आणि सामूहिक सारामृताचं वाचन तेथे चाललेलं होतं। सारामृताचं वाचन करून घेणार होते ते 11 वाजेपर्यंत। तुम्ही संतजनी मदतीनावरी कृपा करून आपण हृदयस्थ रावणे ग्रंथ रचना करावी। स्वाहा। आता करू नमन जे श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान स्वामी समर्थ स्वाहा। श्री 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 स्वामी समर्थ स्वाहा। होम तर तिथे चालूच होता, पण जे कोणी नवीन भक्त मठामध्ये आजच्या दिवशी येतात, म्हणजे प्रगट दिना दिवशी, आणि त्यांना माहिती नसतं की सेवा कशी करावी किंवा नित्य सेवा कशी करावी, तर त्यांच्याकडून ही सेवा करून घेतली जात होती। तर ताईंनो, आत्ता पोहोचलेले आहे घरी आणि तुम्हाला आजूबाजूला थोडेसे कपडे दिसत असतील, तर कपड्यांच्या घड्या घालायच्या राहिलेल्या होत्या। बाकीचं क्लिनिंग जे काय आहे, झाडून लोटून पुसून देवपूजा इतर सगळी कामं जी आहेत माझी सकाळची झालेली होती। नाश्ता फक्त राहिलेला होता। आत्ता वाजलेले आहेत 8:45। मी आरती करून आणि मंत्रजप करून लगेच आलेले होते। सारामृताचं वाचन मी केलं नाही, फक्त नमस्कार केला, कारण 2 तास तिथं बसणं जमलं नसतं। देवांशसुद्धा घरी झोपलेला होता आणि तो उठला की मग रडतो, मी नाही दिसली की। तर म्हटलं चला तुमच्याबरोबर या साडीचा लुक जो आहे तो शेअर करावा। ही साडी मी गेले 7-8 वर्षापूर्वीची ही साडी आहे। एका सेलमध्ये 750 रुपयाला मी घेतलेली होती, ऑनलाईन नाही घेतलेली, नाही तर मग लगेच तुमच्याबरोबर लिंक शेअर केली असते। तर ही साडी मला खूप म्हणजे खूप आवडते ताईंनो। तर असो, तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ क्लिप आहे ही 1 एप्रिलची। तर पाऊस येऊन गेलेला होता ना ताईंनो, सकाळी सकाळी भरपूर घाण झालेली होती। गॅलरीमध्ये पाणी पण भरपूर साठलेलं होतं, पालापाचोळा जमलेला होता। तर पावसाळ्यामध्ये असेच होतात हाल बघा। आजूबाजूला गॅलऱ्या आहेत ना, दोन्हीही गॅलऱ्या गच्च पावसाने पाण्याने भरतात, पालापाचोळा
घाण त्यामध्ये असते, तर ते सगळं क्लीन करावं लागतं. सकाळ सकाळचं असं वातावरण बघा, पाऊस पडून गेल्यानंतर थोडा जरी पाऊस पडला ना आमच्याकडे तर थोडंफार धुकं बघा दिसायला लागतं. तर थंडगार असं वातावरण होतं आणि खूप भारी वाटतं बरं का हे वातावरण सकाळ सकाळचं. तर असो, एका ताईंची मला 2दा कमेंट आली होती की ताई, तुमची मुलं तुमच्याशिवाय कशी झोपतात? माझी मुलं अजिबात मी अंथरुणावर येईपर्यंत झोपतच नाहीत. तर ताईंनो, मी काय करते, मुलांना दुपारची अजिबात झोपवत नाही. आयुष तर झोपतच नाही आणि देवांशला पण झोपवत नाही. तर त्यामुळं त्यांना काय होतं ना, रात्रीची लवकर झोप येते. हे पण एक कारण आहे आणि माझ्याशिवाय ती झोपत नाहीत. आता प्रश्न असा आहे की मुलं आईशिवाय झोपत नाही, हे तर खरं आहे बघा ताईंनो. आता 10वीपर्यंत ना त्यांना आपली गरज असते, ते लहान असतात ना. तर मी तर मुलं पूर्ण 5 वर्षाची होईपर्यंत दोन्हीही मुलांना कधीच कुठेच सोडून गेली नाही. आयुष 5 वर्षाचा म्हणजे 5 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याला मी कधी आजीबाबांजवळ ठेवून कुठेही गेलेले नाही किंवा मुक्कामी अशी कुठे गेले नव्हते त्याला ठेवून. देवांशचं पण तसंच, मी अजिबात त्याला सोडून कुठे गेलेली नाही आहे. फक्त ते झोपतात लवकर, कारण त्यांना मी दुपारची झोपूच देत नाही. आणि रात्रीची जेवण झाल्यानंतर आम्ही शतपावली करतो ना, तेव्हा तो खूप खेळतो. मग इतका दमलेला असतो ना की तो अंथरुणावर फक्त नुसतं जाऊन टेकला ना तरी त्याचा तो झोपतो. त्याच्यामुळं मग तो झोपला की मला इतर कामं आरामात करता येतात. तर तुमची जर मुलं झोपत नसतील ना तर ही जरा ट्रिक तुम्ही वापरून पहा. रात्रीचं शतपावली करायला तुम्हीसुद्धा जा आणि मुलांनासुद्धा चालवा. ते उड्या मारून बघा दमतात. आणि दुपारचं अजिबात त्यांना झोपायला देऊ नका. काहीतरी कलर करायला सांगा, काहीतरी ॲक्टिव्हिटीज द्या किंवा बॉल वगैरे काहीतरी खेळायला द्या. काहीतरी त्यांच्याबरोबर पाहिजे तर तुम्ही एक 5-10 मिनटं खेळा, नंतर त्यांचं ते आपस खेळतात. तर असं आहे बघा. मुलं मोबाईलसुद्धा कमी प्रमाणामध्ये बघतात. माझी दोन्ही मुलं. आयुष फक्त जास्त प्रमाणामध्ये टी व्ही बघतो, नाही तर देवांश मोबाईल नाही घेत आता सध्या. आधी तो घेत होता, आता त्याचा मोबाईलचं प्रमाण मी कमी केलेलं आहे. ही दुसऱ्या दिवशीची व्हिडिओ क्लिप आहे. दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे आणि सकाळी माझी जी क्लिनिंगची कामं आहेत ती चालू आहेत ताईंनो. झाडून लोटून करणं, पुसून घेणं. तर किचन स्वच्छ पुसून घेतलं, हॉलसुद्धा पुसून घेतला आणि धूप लावलेला आहे घरामध्ये. धूप लावून फॅन लावला ना की छान सुगंधित असं वातावरण तयार होतं. तर पावसाळ्यामध्ये हाच प्रॉब्लेम होतो, सगळीकडे असे दमट वातावरण आणि वास म्हणजे आमच्या तर इकडे खूप व्हेंटिलेशन आहे घराला, भरपूर दारं, भरपूर खिडक्या आहे, त्यामुळे वास अजिबात येत नाही. पण धूप लावलं ना की एक वेगळंच प्रसन्न वातावरण निर्माण होतं, एक वेगळीच प्रसन्नता जाणवते घरामध्ये. म्हणून मग मी लादी वगैरे पुसली, छान क्लिनिंगची कामं झाली की धूप लावून देत असते. आता बघा स्वयंपाक तयार झालेला आहे. मस्तपैकी चपाती, कोबीची भाजी आणि आमच्याकडे सातारी भागामध्ये बघा स्पेशल अशी घेवड्याची आमटी. तर तुम्ही रोज जरी ही घेवड्याची आमटी सातारकरांना दिली ना तर 100% तुम्हाला सांगते खाणारच कोणीही असू दे, कारण इतकी चवदार ही आमटी लागते आणि खूप फेमस आहे इकडं. तर गरम गरम आमटी वाढलेली आहे, कोबीची भाजी तोंडी लावायला, उडदाचे पापड, भात आणि चपाती असं जेवण झालेलं आहे. आणि आत्ता मला असं वाटते बघा 9:30च्या आसपासचं हे टायमिंग असावं. तर 9:30-10 वाजेपर्यंत जेवणं होता घरात. तुमच्या दादांना तर 10 वाजता जेवायला लागतं. जिमवरून आले ते की जेवतातच आणि मग त्याच्या पुढे त्यांची कामांना त्यांच्या सुरुवात होते. तर थोडंसं लिक्विड मी एक तयार केलेलं होतं, नीम ऑइल म्हणून, जे आहे ते बुरशीवर उत्तम उपायकारक आहे. तर कुठे तुम्हाला मिळालं किंवा ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर मिळालं तर तुम्ही नक्की घ्या. तर नीम ऑइल जे आहे ते मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं. तुम्हाला जर हवं असेल तर मी तुम्हाला फोटोसुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉट तुमच्याबरोबर शेअर करेन. तर ते जास्वंदीचं जे काही बुरशी आहे, तर जास्वंदीला बुरशी आली की इतर झाडांनासुद्धा बुरशी येते. तर मग म्हटलं चला सकाळी थोडा वेळ पण आहे आणि बाकीची इतर कामंसुद्धा झालेली आहे, स्वयंपाकसुद्धा झालेला आहे. फक्त कपडे जे आहेत ते मी मशीनला लावलेले होते. तर म्हटलं कपडे होईपर्यंत आपली ही झाडावर फवारणीसुद्धा मारून होईल औषधांची. तर बुरशीमुळे ना खूप त्रस्त झालेले होते बघा मी. झाडांना अशी बुरशी वगैरे लागली, घाण जर झाडं दिसायला लागली ना की मग मला अजिबात आवडत नाही. घर कसं छान टापटीप दिसतो, आपण कसं छान टापटीप दिसतो, झाडं पण आपली छान दिसली पाहिजेत असं मला वाटतं. तर संपूर्ण झाडांवर छान फवारणी करून घेतलेली आहे आणि आता ही झाडं ना 2-3 दिवसातच छान टवटवीत होतील. कुठलीही आळी, किडा, फुलं खायला येतात बघा, अजिबात म्हणजे ती कीड लागणार नाही फुलांना, झाडांना छान टवटवीत दिसतील ह्यासाठी. आणि कुठल्याही प्रकारचा रोग त्यावर येऊ नये, बुरशी वगैरे लागू नये ह्यासाठीचं हे औषध आहे नीम ऑइल.
नीम ऑइल जर तुम्हाला नाही मिळालं ना, तुरटी जी आहे ती पाण्यामध्ये विरघळवायची, म्हणजे तुरटीचं पाणी तयार करायचं आणि अशा पद्धतीनं स्प्रे करायचं आहे संपूर्ण झाडांवर. जास्त करून बघा जास्वंदीला जास्त बुरशी लागलेली असते, इतर झाडांना काही बुरशी लागत नाही, पण तरीसुद्धा या झाडांच्या अवतीभोवती आळी किडे असे असतात ते जे की तुळशीचे पानंसुद्धा बघा खराब करतात. तुळशीसुद्धा आपली छान हिरवीगार दिसावी ह्यासाठी थोडंसं तुळशीवर सुद्धा मी फवारणी केलेली आहे, कारण तुळस ही आपल्या घरामधली लक्ष्मीच आहे. ती छान बहरून दिसली पाहिजे, हिरवीगार दिसलीच पाहिजे. तर फुलं झाडं जी आहेत ना, त्या संपूर्ण फुलं झाडांवर ना मी हा स्प्रे मारलेला होता. आजच्या दिवशी हे खूप महत्त्वाचं काम झालं. अजून एक ताईंना तुम्हाला मी प्रॉमिस करते या व्हिडिओमध्ये की तुम्हाला इथून पुढे अगदी वेळेवर व्हिडिओ येणार आहेत. 1 वाजता तर 1च वाजता, आणि रोज जे रुटीन आहे ते फ्रेश असे व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. गेल्या मागच्या दिवसात खूप टंगळमंगळ चालू आहे, कामं पण चाललेली आहेत, व्यवस्थित व्हिडिओ शूट पण होत नाहीत आणि तुमच्याबरोबर शेअर पण करता येत नाहीत. पुरेशी माहिती तुमच्याबरोबर शेअर करता येत नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी इथून पुढे ना खूप छान ब्लॉग घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आजच्या व्हिडिओचा तर मी इथंच शेवट करते. आता हे औषध वगैरे मारून झालं, तिथून पुढे मग थोडासा वेळ जो आहे तो मी इतर कामांसाठी देणार आहे, की तुम्हाला माहिती आहे की मला शिवणकामसुद्धा असतं. त्यामुळं तर असो ताईंनो, आजच्या व्हिडिओचा मी इथंच शेवट करते. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा. बाय बाय.